अध्यक्ष सन्माननीय हर्षदादा सपकाळ यांच्या सूचनेवरून आपल्या जिल्ह्याला निरीक्षक म्हणून आलेले जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय डॉक्टर कल्याणजी काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे प्रभारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तुकारामजी रेगे पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नांदेड दक्षिणचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंतरावजी पाटील पेठमोगळेकर, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य एकनाथरावजी मोरे, माननीय आमचे बिलोली तालुक्यातील ज्येष्ठ असलेले मसूदजी देसाई आळंदीकर, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस माननीय राजेशजी पावडे, सरचिटणीस केदारजी साळुंके, आमचे सहकारी मित्र असलेले विठ्ठलजी पावडे, गंगाधरजी सोंडारे, सत्यपालजी सावंत, आमचे काका श्रीनिवास पाटील चव्हाण, देगलूरचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले तानाजी पाटील, कैलासजी एस के होळगेकर, शिवाजी पाटील पातपिळकर, दिलीप पाटील पांढरे, या तालुक्याच्या अध्यक्षा श्वेताताई वंडाळीकर, महिला अध्यक्षा नंदाताई देशमुख, बिलोली तालुक्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिळकर, या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली असे आमचे निवृत्ती मामा कांबळे, बिलोलीचे शहराध्यक्ष वलीभाई, आपण ज्यांना आपली ग्रामीण भागाची तोप म्हणतो असे डॉक्टर धुमाळसाहेब, आमचे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र बालाजी पाटील खडके, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपजी बनखडके, अज्जू सेठ, शरीफ मामू जिल्हा उपाध्यक्ष, सुभाषजी अल्लापूरकर, गायकवाडताई, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रोफेसरचे आमचे सिकंदरजी देसाई, ॲडव्होकेट शंकररावजी, डॉक्टर शिकारे, डॉक्टर श्रीलाली, डॉक्टर सिंगुलवार कोंडलवाडीकर, आमच्या ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं असं मच्छिंद्रजी कांबळे, उत्तमरावजी कांबळे, साईनाथ पाटील निवडे, शिवाजी पाटील लोणीकर, नितेश पाटील फोकस खेडकर, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे युवक काँग्रेसचे आमचे सुगावकरजी, सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे डॉक्टर कुरे साहेब आणि या बिलोली आणि देगलूर दोन्ही तालुक्यातून इथं उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळी, आज खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे भविष्यामध्ये संघटन बांधणी केली पाहिजे ह्याचा आढावा घेण्यासाठी आपले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनदादा सपकाळ साहेबांनी डॉक्टर कल्याण काळे साहेबांना आपल्यामध्ये पाठवले। खरं तर आपण सर्वजण जाणता हर्षवर्धनदादा सपकाळ हे आपल्या बूथ लेवलपासून ते प्रदेशाध्यक्षपर्यंतचा असा प्रवास आहे। पक्ष संघटनेमध्ये झोकून दिलेला माणूस, वेगळ्या वेगळ्या प्रदेशामध्ये प्रभारी राहिलेला माणूस, आज एवढा अनुभवी माणूस आज आपल्याला या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभलेला आहे। आणि हर्षवर्धन दादाला वाटतं की काँग्रेसमध्ये काहीतरी संघटनात्मक बदल या ठिकाणी झाला पाहिजे। ज्या प्रकारे आपण बऱ्याच जणांनी या ठिकाणी सूचना दिल्या की बाबा काँग्रेस, आता नंदाताईंनी सांगितलं की आमची मंडळी इथंच आहे, मला एवढंच सांगायचं आहे की जी मंडळी आपल्यात नव्हतीच आणि ती गेल्यानं आपल्याला काय फरक पडला। काळेसाहेब, इथं जी मंडळी मध्यंतरीमध्ये आली, मागच्या 5 वर्षाचा इतिहास जर बिलोली देगलूर विधानसभेचा जर बघितला तर काही मंडळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आली, काँग्रेसमधून परत गेली, त्याच्यामुळे जी मंडळी आपली नव्हती आणि त्यांनी येताना ज्या मंडळीला घेऊन गेले त्याच मंडळीला गेले। आपल्यामधला एकही माणूस जो स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्ता आहे तो एकही कार्यकर्ता आपल्यामधून बाहेर गेलेला नाही, तो इथंच आहे। आणि साहेब, हीच ती माणसं आहेत जेव्हा आपल्यातून मोठी मंडळी जेव्हा काँग्रेस सोडून गेली होती, स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना एप्रिलमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, या लोकांनी शक्ती दिली, ताकद दिली आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना शब्द दिला, साहेब तुम्ही लोकसभा लढवा, आम्ही तुमच्या पूर्व पाठीमागे या देगलूर बिलोली मतदारसंघात। आणि यांनी त्यावेळेस अडचणीच्या काळात देगलूर बिलोलीमधून वसंतरावजी चव्हाण साहेबांना 4 ते 5 हजारचं मताधिक्य त्यावेळेस या ठिकाणी दिलं होतं। कारणही तसंच आहे। जेव्हा 1999ला आमचे आजोबा बळवंतरावजी चव्हाण या मतदारसंघाचे रनिंग आमदार होते,
पवार साहेबांनी 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. साहेबांची इच्छा होती इथून उभा टाकायची, पण त्यावेळेस जनता दलालाही देवगौड्यासोबत युती झाल्यामुळं पण साहेबांना या ठिकाणी उभा टाकता आला. पण नंतर साहेबांना 1999 नंतर 2024ला संधी मिळाली की या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी, आणि इथल्या लोकांनी त्यांना आश्वासन दिले की बाबा आम्ही तुमच्या पाठीमागे राहू, आणि यांनी ते आश्वासन पाळलं. स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागे गंभीरपणे राहिले. त्याच्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये माझ्याही मागे ह्या लोकांनी मतदान कमी जास्त झालं असेल, पण या सर्व लोकांनी परत माझ्याही पाठीमागे तेवढी ताकद लावली, आपलं जीवाचं रान केलं, आणि काँग्रेस पक्षाला अधिकचा अधिक मतदान या देगलूर बिलोली तालुक्यातून कसं देता येईल याच्यासाठी कसोशीनं या सर्व मंडळीने प्रयत्न केलेले आहेत. हे आपल्याला कदाचित